नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना आवडणारे मुरमुऱ्याचे किंवा चुरमुऱ्याचे लाडू. बनवायला अगदी साधे आणि सोपे असे हे लाडू तुम्हालाही बनवायचे असतील तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. लाडू बनवण्यासाठी इथे मी 6 कप मुरमुरे घेतले आहेत. मुरमुरे स्वच्छ चाळून घ्या. त्यासाठी बरोबर 2 कप गूळ मी घेतला आहे. इथे मी घेतलेले मुरमुरे छान कुरकुरीत आहे, म्हणजे हातामध्ये घेतल्यावर अशा प्रकारे त्याचा चुरा होतो आहे. तुम्ही घेतलेले मुरमुरे थोडे वातड असेल तर जाड कढईमध्ये घेऊन ते थोडे गरम करून घ्या, म्हणजे मुरमुरे कुरकुरीत होतील आणि लाडू खायला छान लागतील. पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता फोडलेला गूळ घालायचा आहे. इथे घरात माझ्याकडे 2 प्रकारचा गूळ होता. 1 कप मी चिक्कीचा गूळ घेतला आहे आणि 1 कप साधा देशी गूळ असतो तो मी घेतला आहे. त्यामध्ये अगदी थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे. तुम्ही एकच प्रकारचा गूळ घेऊन हे लाडू बनवू शकतात, पण माझ्याकडे दोन्हीही प्रकारचे गूळ उपलब्ध असल्यामुळे मी दोन्हीही गूळ घेतले आहेत. देशी गूळ घेतल्यामुळे लाडूला मस्त रंग येईल आणि चिक्कीचा गूळ घेतल्यामुळे लाडू फसण्याची शक्यताच राहणार नाही. 1 ते 2 मिनिटानंतर गूळ विरघळला आहे, हळूहळू पाकाला फेस आला आहे. आता आपल्याला हा पाक साधारण 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता आपल्याला पाक पाहून घ्यायचा आहे तयार झाला की नाही. ताटलीमध्ये पाणी घेऊन पाकाचे आपल्याला काही थेंब टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पाकाची व्यवस्थित गोळी तयार झाली आहे का ते पाहायचं आहे. इथे पाकाची गोळी तयार झालेली आहे, मात्र अशा प्रकारे ही पाकाची गोळी थोडी खेचली जाते आहे, म्हणजे पाक तयार झालेला नाही. आपण अजून अर्धा ते 1 मिनिट हा पाक शिजवून घेणार आहोत. साधारण अर्धा ते 1 मिनिट मंद गॅसवर पुन्हा आपण पाक शिजवून घेतला आहे. एकदा परत आपण पाहूयात. लाडूंसाठीचा पाक अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून पाहिल्यावर पाकाची व्यवस्थित गोळी व्हायला पाहिजे. पाक खेचला जायला नको. छान अशी कडक पाकाची गोळी तयार झाली की लाडूंसाठीचा पाक तयार झाला आहे असे समजावे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. हा पाक आपल्याला आता मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे. पाक गरम असल्यामुळे एकदम न घालता अशा प्रकारे मी खोल पोळी घेऊन मुरमुऱ्यांमध्ये पाक घालून घेते आहे. आता आपण मुरमुरे आणि पाक व्यवस्थित कालवून घेणार आहोत. त्यानंतर उरलेला संपूर्ण पाक आपण मुरमुऱ्यांमध्ये घालायचा आहे. हे लाडू अगदी झटपट तयार होतात, शिवाय लहान मुलांना खूप आवडतात. लहान मुलांसाठी खायला हलके फुलके असे हे लाडू आपण नेहमीच घरात बनवून ठेवू शकतो. मोजक्या साहित्यात आणि अगदी साधे आणि सोपे हे लाडू तयार होतात. इथे आपण उरलेला संपूर्ण पाक मुरमुऱ्यांमध्ये घालून घेतला आहे. हे लाडू थोडे गरम असतानाच आपल्याला वळवून घ्यायचे आहेत, कारण गुळाचा पाक गार झाल्यावर कडक होतो आणि मग लाडू वळवता येत नाही. त्यामुळे आपण हे व्यवस्थित एकजीव करून लगेचच लाडू वळवायला घेणार आहोत. हाताला चटका लागू नये यासाठी आपण हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे मुरमुरे हाताला चिकटणारही नाही आणि हाताला खूप जास्त चटके बसणार नाहीत. मुरमुरे आणि गुळाचा पाक आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका जागी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लवकर गार व्हायला नको, कारण गार झाल्यावर संपूर्ण मिश्रण कडक होऊन जाईल. आता आपण हाताला हलकसं पाणी लावून घेणार आहोत आणि लगेच लाडू वळवणार आहोत. मिश्रण गरम असल्यामुळे अशा प्रकारे आपण खोल पोळी घेऊन त्याच्याने हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. त्यामुळे लाडू अगदी एकसारखे तयार होतील आणि लाडू वळवायला खूप जास्त त्रास होणार नाही. अगदी सहजच हे लाडू वळवता येत आहेत. पोळीने आपल्याला लाडूंचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो, त्यामुळे लाडू लहान मोठे अजिबात होत नाहीत.
अशाच प्रकारे आपण संपूर्ण लाडू वळवून घेणार आहोत. मात्र लक्षात ठेवा, गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. इथे मी काही लाडू वळवून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकतात. अगदी एकसारखे असे हे लाडू तयार झाले आहेत. लाडूंना आकार देताना आपण हाताला किंचित पाणी लावलेलं आहे, त्यामुळे लाडू लगेचच डब्यामध्ये भरू नका. काही वेळ पसरट ताटात किंवा परातीमध्ये लाडू राहू द्या आणि त्यानंतर मगच डब्यामध्ये भरा, म्हणजे लाडू बरेच दिवस टिकून राहतील आणि कुरकुरीत राहतील. इथे आपले लहान मुलांचे आवडते मुरमुऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. तुम्हाला आजचे हे लाडू आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.